तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। घरासमोरील जागेवर कब्जा मिळवण्यासाठी व्यापाऱ्याच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला चढवला। यामध्ये प्रमोद रमेश पाडसवान वय 38 वर्ष यांचा रुग्णालयात नेईपर्यंत मृत्यू झाला, तर त्यांचे वडील रमेश पाडसवान वय 60 वर्ष व मुलगा रुद्राक्ष वय 17 वर्ष हे गंभीर जखमी झाले। सदर घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील N6च्या संभाजी कॉलनी दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेदरम्यान घडली। सौरभ काशीनाथ निमोने, ज्ञानेश्वर काशीनाथ निमोने, गौरव काशीनाथ निमोने, वडील काशीनाथ निमोने, आई शशिकला व जावई मनोज दानवे अशी हल्लेखोरांची नावे आहेत। यातील सौरभ काशीनाथ मनोजला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। संभाजी कॉलनीत वास्तव्यास असलेल्या पाडसवान कुटुंबाचे किराणा दुकान आहे। ज्ञानेश्वरने 3 वर्षापासून पाडसवान यांच्या घरासमोरील सिडकोच्या अतिरिक्त जागेवर गणपती बसवणे सुरू केले। 2 वर्षापूर्वी पाडसवान कुटुंबाने दुकानासाठी हा प्लॉट विकत घेतला। या जमिनीवरून निमोने सतत पाडसवान यांच्याशी वाद करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। 2 वर्षांपासून सुरू असलेला दोघांमधील वाद यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी पुन्हा उफाळून आला। काही महिन्यांपूर्वीच बांधकामाचे नियोजन केल्याने पाडसवान यांनी या जागेवर साहित्य आणून ठेवले होते। निमोनेने मात्र संपूर्ण प्लॉटवरच मंडळाचे स्टेज लावण्यासाठी हट्ट केला आणि यातूनच हे हत्याकांड घडल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रवीण बुरुडे, छत्रपती संभाजीनगर। असा आहे, हा 2 गटातला वाद होता। पोलिसांनी त्याच्यावर कंट्रोल केला आणि ज्यांनी त्या ठिकाणी निश्चित केलं तर सगळ्यांवर कारवाई होणार। विरोधी पक्षाला काही कामधंदा उरलेला नाही, अजून मला माझा कशाला वेळ वाया घालवतात त्यांच्या प्रश्नांवर। असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदींच्या आजूबाजूला सगळे दांभिक लोक जमा झालेले आहेत, त्यांनी अजित पवार आणि सगळ्यांवरच ते। माझं एवढंच म्हणणं आहे की उद्धवजींनी एकदा आरसा पाहावा आणि त्यानंतर बोलावं। त्यांनी दुसरं वक्तव्य असं केलं की मेरे रगों में सिंदूर आहे म्हणणाऱ्या नरेंद्र मोदीचं आता सिंदूर कुठे गेलं भारत पाकिस्तान मॅच। मी पहिलेच सांगितलं, असं आहे, जावेद मियाँला घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होतात ना, पण मला त्याच्यावर बोलायचं नाही। त्यांनी एकदा आरसा बघावं। घरासाठी हजारो लोक रस्त्यावर येतात, घरांसाठी हजारो लोक रस्त्यावर येतात, पहिलगामसाठी येत नाही, त्यांचं वक्तव्य। तुमच्याकडे काही विचारायला राहिलेलं दिसत नाही मला, त्याच्यामुळे